हॅलो डिअर स्टुडंट्स, आपल्या सिरीजचा आजचा पहिला टॉपिक आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. स्टुडंट, जसं की तुम्हाला माहीत आहे, हेनरी मोसलेने जे मॉडर्न पिरियॉडिक टेबल तयार केलं एलिमेंट्सचं, त्यामध्ये एलिमेंटची अरेंजमेंट ग्रुप्स आणि पिरियड्समध्ये करताना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा मेन क्रायटेरिया यूज केला, दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा इफेक्ट एलिमेंटच्या अरेंजमेंटवरती कसा होत जातो, ग्रुप्समध्ये काय सिमिलॅरिटीज किंवा डिफरन्सेस आहेत, जे एलिमेंट्स एका पिरियडमध्ये आहेत त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस आहेत, याचं डिस्कशन आपण ह्या पॉईंटमध्ये करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त पिरियड्सवरती फोकस करणार आहोत, दॅट इज मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जे एकूण 7 पिरियड्स आहेत, त्या 7 पिरियड्समध्ये एलिमेंट्स कसे अरेंज केलेले आहेत आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा त्याच्या अरेंजमेंटवरती कसा इफेक्ट होतो हे आपण आज डिस्कस करूयात. स्टुडंट्स, इथे तुम्हाला दिसत असेल पिरियड्स जे आहेत मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधले, त्यांच्यामध्ये जे एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत त्यांच्यामध्ये एक रेग्युलर ग्रेडेशन दिसून येतं. रेग्युलर ग्रेडेशन म्हणजे काय, तर त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या एका ठराविक क्रमानं बदलत जातात आणि आफ्टर सर्टन ॲटॉमिक नंबर त्या परत रिपीट होतात. याला म्हणायचं रेग्युलर ग्रेडेशन, एका ठराविक क्रमानं होत जाणारा बदल म्हणजे ग्रेडेशन. ठीक आहे. त्यानंतर इथे ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्स जवळजवळ आहेत त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये थोडासा डिफरन्स असतो, वेअरॅज जे एलिमेंट्स लांब आहेत त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये जास्त फरक दिसून येतो. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण सेकंड पिरियड कन्सिडर करूयात. सेकंड पिरियड स्टार्ट्स विथ एलिमेंट लिथियम, बरोबर, त्यानंतर बेरिलियम, हे एलिमेंट्स आहेत आपले सेकंड पिरियडमध्ये. ॲक्च्युली एका लाईनमध्ये आपण ह्यांना अरेंजमेंट केलं. आता ह्याचा लिथियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. आता याच्यामध्ये ह्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं जाणार, तर 2, 1, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 1. ह्याचं 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6, 2, 7 आणि 2, 8. जसं की तुम्ही बघत असाल, ह्यावरून आपण ह्या पूर्ण पिरियड्समध्ये कशा पद्धतीनं प्रॉपर्टीज चेंज होत जातात ह्याचं एक एक्सप्लेनेशन बघूयात. रेग्युलर ग्रेडेशन इन प्रॉपर्टीज फ्रॉम लेफ्ट टू राईट, म्हणजेच ज्या प्रॉपर्टीज लिथियमच्या आहेत त्याच्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या ह्याच्या, थोड्याशा वेगळ्या ह्याच्या, ह्या पद्धतीनं थोड्या क्रमानं ह्या प्रॉपर्टी चेंज होत जातात. दुसरं म्हणजे काय सांगितलं, नेबरिंग एलिमेंट्स डिफर स्लाइटली इन प्रॉपर्टीज. लिथियम आणि बेरिलियम ह्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, पण त्या प्रॉपर्टीजमधला जो डिफरन्स आहे तो एकदम मायनर असा आहे, अशा पद्धतीनं. व्हेअरॅज लिथियम आणि निऑन ह्यांचा जर विचार केला तर लिथियमच्या प्रॉपर्टीज टोटली वेगळ्या आहेत. हा मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स दाखवणारा येतो. फ्लोरीन, ऑक्सिजन हे नॉन मेटल्स आहेत. निऑन जो आहे तो पूर्णच इनर्ट गॅस आहे, बरोबर की नाही. म्हणजेच एका पिरियडमध्ये आपण लेफ्ट टू राईट जाताना प्रॉपर्टीज थोड्या चेंज होत जातात. जवळच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये असणारा फरक हा थोडासा असतो, वेअरॅज जे एलिमेंट्स लांब आहेत, डिस्टंट आहेत, त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रॉपर्टीचा डिफरन्स हा कंपॅरेटिव्हली जास्त असतो. आता ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून तुम्हाला एक लक्षात आलं का बघा, की सेम शेलमध्ये आता हे एलिमेंट सगळे सेकंड पिरियडमध्ये आहेत, होय की नाही. मग जे एलिमेंट सेकंड पिरियडमध्ये आहेत, तुमच्या एक पॅटर्न लक्षात आला का ह्याच्यात, की इथं पण 2 शेल्स आहेत, इथं पण 2 शेल, इथं पण 2 शेल. म्हणजेच हे एलिमेंट्स सेकंड पिरियडमध्ये आहेत आणि सगळ्या एलिमेंट्समध्ये 2 शेल्स आहेत. मग ह्याच्यावरून आपण एक असं कॉमन सेंटेन्स तयार करू शकतो की पिरियड नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ शेल विच इज फिलिंग. period number is equal to number of shell which is filling किंवा which is being filled असं पण आपण म्हणू शकतो. सेकंड पिरियड सुरुवात झाला, सेकंड शेल भरायला स्टार्ट झाली. सेकंड ह्याच्यामध्ये अजून एक, सेकंड शेलमध्ये अजून एक इलेक्ट्रॉन वाढला, अजून एक इलेक्ट्रॉन वाढला आणि ॲट द एंड ऑफ द सेकंड पिरियड सेकंड शेल कम्प्लिटली फिल झाली, दॅट इज एल शेल कम्प्लिटली फिल झाली. आणि आता निऑन नंतरचं जे सोडियम एलिमेंट आहे ते येईल थर्ड पिरियडमध्ये. ह्याचा पिरियड नंबर 3 आणि थर्ड पिरियडमध्ये आहे, म्हणजेच ह्याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स किती आहेत, 3.
सो पिरियड नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ शेल विच इज फिलिंग. हे ह्याच्यावरून लक्षात आलं तुम्हाला. एक्झाममध्ये तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात ते बघा. तुम्हाला एलिमेंट्स दिले जातात, त्यांचं ॲटॉमिक नंबर दिला जाईल किंवा असे सिम्बॉल्स दिले जातील आणि त्याच्यावरून सेम ग्रुप सेम पिरियडमध्ये असणारे एलिमेंट्स ओळखा असे विचारले जातात. मग ज्या एलिमेंट्समध्ये नंबर ऑफ शेल्स सेम आहेत ते एलिमेंट्स सेम पिरियडमध्ये असणार हे लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला इथे 281 2881 त्यानंतर 28 आणि 27 असं जर काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर ह्यातले हे 2 एलिमेंट जे आहेत ते सेम पिरियडमध्ये आहेत बिकॉज त्यांच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स सेम आहेत. पिरियड नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ शेल ही ओळखण्याची टेक्निक आहे. पटकन आपल्याला लक्षात येत नाही की कसं ओळखायचं पिरियड नंबर किंवा सेम पिरियडमध्ये कोण आहे, तर जस्ट लक्षात ठेवायचं ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ शेल सेम ते एलिमेंट सेम पिरियडमध्ये. यामध्ये पिरियड्समध्ये असणारे नंबर ऑफ एलिमेंट्स ह्याच्याबद्दल एक ॲडिशनल तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगते. जो फर्स्ट पिरियड आहे त्या फर्स्ट पिरियडमध्ये 2 एलिमेंट्स आहेत. जर तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल ऑब्झर्व केलं तर तुम्हाला फर्स्ट पिरियडमध्ये 2 एलिमेंट्स दिसून येतील. सेकंड आणि थर्ड पिरियड्स जे आहेत त्यांच्यामध्ये 8 एलिमेंट्स आहेत. आपण पुढच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण पिरियडिक टेबल दाखवते आणि एक्सप्लेन पण करते. त्यानंतर फोर्थ पिरियड आहे, फोर्थ आणि फिफ्थ पिरियड्स जे बघितले आपण तर त्याच्यामध्ये 18 एलिमेंट्स दिसून येतील. 6 आणि 7 जे आहेत त्याच्यामध्ये 32 एलिमेंट्स दिसून येतील. राईट. सो हे देखील तुम्हाला माहीत असू देत ह्या पिरियड्समध्ये असणारे नंबर ऑफ एलिमेंट्स काय आहेत ते. आलं लक्षात. सो हे झाले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वाईज पिरियड्समध्ये एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज कशा चेंज होत जातात, त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत, काय डिफरन्सेस आहेत, काय पॅटर्न्स आहेत. इथंपर्यंतची माहिती आपण आज बघितली. इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ग्रुप्समध्ये हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं चेंज होत जातं त्याच्यामध्ये काय फीचर्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. थँक्यू.